तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशात सर्वप्रथम सायकलचा शोध लागला? तुमचे ऑप्शन आहेत ए. भारत, बी. फ्रान्स, सी. जर्मनी, डी. जपान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. जर्मनी. तुमचा दुसरा प्रश्न आहे, हिल्सा मासा कोणत्या आजारांवर औषध म्हणून काम करतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. ॲनिमिया, बी. हृदय, सी. मधुमेह, डी. कर्करोग. तुमचे बरोबर उत्तर आहे वरील सर्व. तुमचा तिसरा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे महानगर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए. न्यूयॉर्क, बी. शांघाय, सी. टोकियो, डी. दिल्ली. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. टोकियो. तुमचा चौथा प्रश्न आहे, काळा आंबा कोणत्या देशात आढळतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. भारतात, बी. चीनमध्ये, सी. जमैकामध्ये, डी. अमेरिकेत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. जमैकामध्ये. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या देशात फक्त एक समोसा खाल्ल्याबद्दल तुरुंगवास होऊ शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. भारत, बी. नेपाळ, सी. अमेरिका, डी. सोमालिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. सोमालिया. तुमचा सहावा प्रश्न आहे, भारतीय दंड संहितेचे कलम 362 कशाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए. चोरी करणे, बी. पुरावा नष्ट करणे, सी. खून करणे, डी. अपहरण. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. अपहरण. तुमचा सातवा प्रश्न आहे, भारतात पहिली रेल्वे कधी सुरू झाली? तुमचे ऑप्शन आहेत ए. 1700 मध्ये, बी. 1920 मध्ये, सी. 1890 मध्ये, डी. 1853 मध्ये. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. 1853 मध्ये. तुमचा आठवा प्रश्न आहे, रोज केसांना तेल लावल्यास काय होते? तुमचे ऑप्शन आहेत ए. केसांचे पोषण होते, बी. तणाव कमी होतो, सी. मेंदूचे कार्य सुधारते, डी. केस मजबूत होतात. तुमचे बरोबर उत्तर आहे वरील सर्व. तुमचा नववा प्रश्न आहे, घटसर्प या आजारात शरीराचा कोणता भाग प्रभावित होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. हृदय, बी. घसा, सी. यकृत, डी. फुफ्फुस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. घसा. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणत्या फळाला फळांची राणी म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए. आंबा, बी. लिची, सी. मँगोस्टीन, डी. सफरचंद. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. मँगोस्टीन. पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे, कोणत्या आजारामुळे शौचातून रक्त पडते? तुमचे ऑप्शन आहेत ए. अतिसार, बी. अपचन, सी. मूळव्याध, डी. टायफॉइड. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.